सभासदांशी पत्रव्यवहार हा आपला 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा 6वा चॅप्टर चालू आहे. अँड या चॅप्टर मधले आतापर्यंत आपण दोन महत्वाचे पत्र बघितले. एक भाग प्रमाणपत्र वाटपाबाबत आणि अधिपत्राद्वारे लाभांश वाटपाबाबत. ऑलराईट. आणि मागचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर 95% लेटर बद्दल माहिती आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलं. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं लाभांश वाटप डिस्कस करायचं आहे. आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं म्हणजेच काय की जेव्हाही एखादा भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो, भाग खरेदी केल्यानंतर त्या भागावरील मिळणारा जो लाभांश आहे हे त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटवर कंपनी जे आहे ते डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करत असते आणि ट्रान्सफर केल्यानंतर कंपनी त्या पर्टिक्युलर भागधारकाला पत्राद्वारे कळवत असते किंवा आजच्या सिच्युएशन मध्ये मोस्ट ऑफ कंपनीज पत्राऐवजी टेक्स्ट मेसेजचा वापर करत असतात, जसं तुम्ही मागच्या साईडला बघायलात, किंवा मेलवर सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल माहिती येते. आणि एक्झॅक्ट हा पत्र कशा पद्धतीने लिहिला जातो, अधिपत्राद्वारे लाभांश वाटप आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे लाभांश वाटप, ह्या दोन मध्ये काय फरक आहे काय नाही प्रॉपर आपल्याला आजच्या क्लासमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलं नसाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज 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 मागचा व्हिडिओ नक्की पाहून घ्या. त्याच्यामध्ये 95% गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. टीडीएस म्हणजेच काय, लाभांशावर टॅक्स का लागतो, कधी लागतो, निरंक कधी लिहायचं, हे जे इथे लिहिलेलं नाही निरंक, हे कोणत्या परिस्थितीत लिहिल्या जाते काही नाही, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला. बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की कंपनी जे आहे ते भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच काय की डायरेक्ट भागधारकाच्या बँक खात्यावर कंपनी लाभांशाची रक्कम ट्रान्सफर करायली. आता हे समजण्या अगोदर 5 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ते 5 गोष्टी कोणते स्क्रीनवर चेक करा. ओके. की केव्हाही एखादी कंपनी लाभांश वाटप करत असेल तर काही तारखा असतात की ह्या तारखेला कंपनीची बैठक होते, मग कंपनी डिसाइड करते ऑल दॅट थिंग्स. ओके. आता बघा, कधी पण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप करण्याची जी प्रक्रिया चालू होते, सर्वात अगोदर कंपनीची संचालक मंडळाची सभा होते. त्या सभेमध्ये ठरविण्यात येते की बाबा कोणत्या दिवशी, त्या एकूण सभेमध्ये ठरविण्यात येते की एकूण भागावर किती रुपये लाभांश द्यायचा आहे, कसं द्यायचं आहे, सर्व सभासदांची सहमती आहे का नाही हे ठरवण्यात येतं. म्हणजे लाभांश द्यायचं का नाही हे सर्वात अगोदर ठरवण्यात येतं. ते कधी, संचालक मंडळाची सभा. आता आपण असं गृहीत धरूयात की संचालक मंडळाची सभा झाली 28 मे 2026 रोजी. आणि त्या सभेमध्ये कंपनी सांगते की बाबा आपल्या कंपनीचे जेवढेही समहक्क भागधारक आहेत आणि प्रत्येक भागधारकाजवळ 31 मे, आता 31 मे ही डेट रॅन्डमली त्यांनी घेतात, 5 जून पण घेऊ शकले असते, 10 जून पण घेऊ, त्यांच्या मतानुसार. मीटिंग किती तारखेला झाली, 28. मग लगेच काय करतात, 2 ते 3 दिवसात पुढची डेट घेऊन टाकतात आणि त्यांनी सांगतात की बाबा 31 मे रोजी आपल्या कंपनीचे जेवढेही भाग एखाद्या भागधारकाजवळ असेल त्याला लाभांश मिळेल. नीट लक्षात घ्या, सभा कधी झाली, 28 मेला. आणि 28 मेला सभा झाल्यानंतर कंपनी सांगते की बाबा, सगळ्यांनाच सांगते, कंपनीची मीटिंग झाली की लगेच पोर्टलवर माहिती येते दुसऱ्या दिवशी. कोणत्या दिवशी माहिती येते, 29 ला, 30 ला, किंवा माहिती येऊन जाते. आणि मग कंपनी सांगते की बाबा आमच्या कंपनीने यावर्षी लाभांश जाहीर केलेला आहे आणि 31 मे 2026 पर्यंत जर तुमच्या जवळ आमच्या कंपनीचा एक जरी भाग असेल तर त्या भागावर तुम्हाला लाभांश मिळतं. राईट. आता चेक केलं जातं की बाबा एक्झॅक्ट लाभांश किती आहे. जसं की आता माझ्याजवळ इंडियन ऑइल ही कंपनी आहे, या कंपनीचे शेअर्स होते आणि ह्या कंपनीच्या भागाची जी रक्कम आहे ते ऑलमोस्ट 150 पासून ते 190 दरम्यानच असायची, कधी 60-70 या आसपास. ओके. आणि मग सडनली लास्ट इयर इंडियन ऑइलनं एका शेअरवर लाभांश घोषित केला 7 रुपये. तब्बल किती रुपये घोषित केला, 7. आता इमॅजिन करा की 28 तारखेला कंपनीनं लाभांश घोषित केला आणि कंपनीनं सांगितलं की बाबा तुम्हाला जर आमच्या कंपनीचे आणखी जर लाभांश तुमच्याजवळ, तुम्हाला जर 7 रुपये प्रत्येक भागामागे लाभांश पाहिजे असेल तर तुमच्याजवळ आमचा कंपनीचा भाग असला पाहिजे 31 मेच्या अगोदर पर्यंत किंवा त्या दिवशी पर्यंत. सपोज तुम्ही 1 जूनला भाग खरेदी केलात तर तुम्हाला लाभांश मिळणार नाही. तुमच्याजवळ शेअर जो आहे, तुमच्याजवळ जो भाग आहे तो कधीचा असला पाहिजे, 31 मेच्या अगोदरचा असला पाहिजे. नीट समजून घ्या, मी खूप डीप मध्ये सांगायलो, हे
कुठल्याच कॉलेजमध्ये कदाचित मला असं वाटत नाही की 12वी लेवलला स्टुडंटला सांगण्यात येते डायरेक्ट इथे हे डेट तिथे ते डेट लिहा म्हणून सांगत असतात. ओके, व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिले संचालक मंडळाची सभा होते. सभेमध्ये ठरवण्यात येते की लाभांश द्यायचा आहे. आता कुठल्या तारखेपर्यंत जायचंय? जर तुमच्याजवळ आमच्या कंपनीची समहक्क भाग 31 मेच्या अगोदर असेल तर तुम्हाला लाभांश मिळेल. इथपर्यंत क्लिअर झालं? डन. त्याच्यानंतर कंपनी जी आहे, कंपनीचा चिटणीस सर्व भागधारकांना कळवतो. आता कंपनीचा चिटणीस लाभांश बाबत या तारखेच्या अगोदर तर सांगू शकत नाही, कारण ठरवलंच कधी. कंपनीची मीटिंग किती तारखेला झाली? 28 ला. मग चिटणीस जो आहे तो 28च्या नंतरच सर्व भागधारकांना सांगेल ना. मग कंपनीचा चिटणीस जो आहे तो पत्र लिहून भागधारकाला कळवतो. 3 जून 2026 रोजी तो पत्र लिहितो आणि त्या पत्रामध्ये लिहितो की बाबा आमच्या कंपनीला लाभांश जाहीर केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेलं सुद्धा आहे आणि ज्या दिवशी आम्ही पैसे पाठवलं त्या पैसे पाठवण्याची तारीख किती जून आहे? 6 जून 2026 आहे. का 6 जून 2026? कदाचित पत्र लिहिल्यानंतर काही व्यक्तीला ते पत्र 5 तारखेलाच पोहोचलं जातं. मग तो बँकेत जाऊन चेक करतो पैसे आले का. त्याला जर तिथे पैसे दिसत नाहीत, मग तो वापस पत्र येऊन बघतो, अरे यार पैसे तर आपल्याला किती तारखेला येणार आहेत? 6 जूनला येणार आहे. काही काही वेळेला कंपनी पत्र पाठवल्यानंतर त्या संबंधित भागधारकाच्या घरी जायसाठी 8 जून 9 जून येते. मग त्याला त्या पत्रावर डेट दिसते की बाबा 6 जूनला पैसे आपल्या खात्यात जमा झालेत. मग तो काय करतो? वापस बँकेत जातो, पासबुक अपडेट करतो किंवा बँकेत जाऊन चेक करतो. ऑनलाईन नेट बँकिंग असेल तर तिथं लास्ट ट्रान्झॅक्शन चेक करतो. लगेच त्याला कळून जाते की बाबा पैसे आलेले आहेत का नाहीत. हे 4 तारीख अतिशय महत्वाचे आहेत. सर्वात पहिली तारीख संचालक मंडळाची सभा. दुसरी तारीख कोणत्या तारखेपर्यंत जर तुमच्याजवळ भाग असले तर तुम्हाला लाभांश मिळेल. तिसरी तारीख चिटणीस पत्र लिहितो. चौथी तारीख कोणत्या दिवशी पैसे तुम्हाला मिळतात. इथपर्यंत क्लिअर झालं? हा. आता या पत्रापासून पुढे एक नवीन व्यक्ती इंट्रोड्यूस होते, ते म्हणजे डीपी. डीपी म्हणजेच काय? डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. आता नीट लक्षात घ्या, माझ्याजवळ जेव्हाही मी एखाद्या कंपनीचे भाग वगैरे खरेदी करत असतो तर मी असेल भागधारक. मी काय असेल? भागधारक. आता मी टाटा कंपनीचे जर भाग खरेदी केले तर कंपनीचं नाव काय? टाटा. माझं नाव काय? भागधारक. मला त्या टाटा कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी जे प्लॅटफॉर्म मदत करायले त्याला म्हणतात डीपी. सर तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म मदत करायले? आता काही व्यक्तीजवळ एंजल वन नावाचं ऍप्लिकेशन असतं, तिथून ते भाग खरेदी विक्री करू शकतात. तर एंजल वनला तुम्ही काय म्हणू शकता? डीपी. आता मी ग्रो वरून करत असतो तर माझ्यासाठी आणि टाटा कंपनीसाठी जेव्हाही आमचा दोघांचा काही व्यवहार असेल तर आमच्या दोघांमधला दुवा कोण आहे? डीपी. तो म्हणजेच काय? ग्रो. आणि या प्रत्येक डिपॉझिटरी पार्टिसिपेंटची एक आयडी असते, त्याला डीपी आयडी म्हणतात. आणि त्या ग्रो ऍप्लिकेशनवर माझं अकाउंट जे आहे त्या माझ्या अकाउंटचं एक संबंधित आयडी असते, त्याला कस्टमर आयडी म्हणतात. हे दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, कारण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जेव्हा आपण लाभांशाचं वाटप करत असतो तेव्हा कंपनीचा चिटणीसाला त्या पत्रामध्ये डीपी आयडी आणि कस्टमर आयडी ह्या दोन्हीचाही उल्लेख तिथं करावा लागतो. इथपर्यंत क्लिअर झालं? यस. आता आपण काय करूयात, स्टेप बाय स्टेप इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं कशा पद्धतीने पत्र लिहिले जाते लाभांश वाटप करत असताना ते चेक करूयात. ऑलराईट. आता सर्वात पहिले बघा, इथं जे तुम्हाला डाटा दिसत आहे हे ऍज ऑलवेज आपण आता प्रत्येक पत्रामध्ये सेम डाटा लिहिणार आहोत. ऑलराईट. फक्त एक डेट मी इथं अपडेट करत आहे, ती म्हणजे 30 जानेवारीच्या ऐवजी, नीट लक्षात घ्या, 30 जानेवारीच्या ऐवजी मी इथं तारीख लिहीन आता 3 जून 2026. मी तारीख किती लिहीन? 3 जून 2026. सर 3 जून 2026 का लिहिलेत? साधं सिंपल आहे की चिटणीस पत्र येऊन भागधारकांना कधी कळवतो? 3 जून. आता 3 जूनला चिटणीस हा पत्र लिहायलाय, राईट. आणि त्या पत्र लिहित असताना पत्राचा जो मजकूर असतो, महोदयाची खालची जी वाक्य असतात किंवा पॅरेग्राफ असतो, त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की बाबा आज 3 जून आहे, बट 28 मे 2026 ला सभा झाली होती. आज तारीख पत्र लिहितानाची किती आहे? 3 जून. बट 5-6 दिवसाखाली सभा झाली होती,
म्हणून तुम्हाला 28 मे ची तारीख जी आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं, महोदयाच्या खाली लिहायचं. ओके, कसं लिहायचं चेक करा. जे आपण मागच्या वेळेस पत्र लिहिला होता तिथलंच काही डाटा मी ऍज इट इज खाली करायलो, व्यवस्थित तुम्ही चेक करा. हा, आता नीट लक्ष द्या, इथं काय काय लिहिलेलं आहे काय नाही. सर हे तर आपण मागच्या वेळेस लिहिला होता, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा पॅराग्राफ सेम आहे. काय याच्यामध्ये चेंज केलेला आहे बघा बरं. संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक 28 मे 2026 रोजी झालेल्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5 रुपये प्रमाणे 100 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागावर अंतरिम लाभांश जाहीर केलेला आहे. त्या सर्व सभांनी सर्वानुमते मान्यता दिली. दॅट्स इट. राईट. म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये चिटणीस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला आहे. आता नीट लक्षात घ्या की चिटणीस हे पत्र कोणत्या तारखेला लिहायला आहे. चिटणीस हे पत्र लिहायला 3 जूनला. राईट. आता ज्या दिवशी पत्र लिहायला आहे त्याच्या अगोदर संचालक मंडळाची सभा झाली असेल. 3 जूनच्या अगोदरची डेट, 4-5 दिवस कुठलीही समोरची डेट घेऊ शकता. इथं मी किती लिहिलं, 28 मे 2026 लिहिलं. बघा आता टोटल मी तुम्हाला 4 दिनांक सांगितले होते. कोणते कोणते 4 दिनांक सांगितले होते. यस, सर्वात पहिला संचालक मंडळाची सभा, हे महोदयाच्या तिथे लिहून टाकला. त्यानंतर पत्र लिहून भागधारकांना कळविणे, हे सुद्धा आपण पत्र लिहून भागधारकाला कळत असताना 3 जून 2026 हे दोन्ही डेट झालं. आता सर राहिलेले 2 डेट्स आहेत. त्यातल्या सर्वात पहिला आहे समहक्क भागांची संख्या आणि पैसे पाठवल्याची तारीख. हे 2 तारीख लिहिण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचे गोष्ट ते म्हणजे पत्रामध्ये विषय. जसं की आता इथं चेक करा, मी इथं विषय आणखी नाही लिहिलं. आता मागच्या वेळेस जो आपण पत्र लिहिला होता अधिपत्राद्वारे लाभांश वाटप, त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण विषय मध्ये काय लिहिलं होतं, समहक्क भागांवरील लाभांश वाटपाबाबत. तुम्ही व्यवस्थित चेक करा, हे मागच्या वेळेसचं आहे. याच्यामध्ये लिहिलं होतं समहक्क भागांवरील लाभांश वाटपाबाबतचे पत्र. ओके, आता या पत्रामध्ये तुम्हाला अंतरिम लाभांशाचे वाटप इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं, NEFT न किंवा ECS द्वारे हे तिथं स्पष्ट शब्दात लिहायचं आहे. इथं मी लिहितो, चेक करा. अंतरिम लाभांशाचे नेफ्ट ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिस ECS द्वारे वाटप. बघा, जे जे रेड कलरने मी इथे लिहायलो तेच गोष्टी मागच्या पत्रात आणि या पत्रामध्ये चेंज आहेत. बाकी ऑलमोस्ट सर्व सेम आहेत. ह्या डाटा, हाई डेट चेंज केलात, विषय चेंज केलात, इथली डेट आपण चेंज केली, बाकी सर्व गोष्टी कशा आहेत, सेम आहेत. ओके, आता पहिलं पॅराग्राफ लिहिणं झाल्यानंतर ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की संचालक मंडळाने चिटणीसाला सांगितलेला, म्हणजे संचालक मंडळाने चिटणीसाला आदेश दिला की सर्व भागधारकांना कळवा. आणि मग चिटणीस आपल्याला सांगायला की संचालक मंडळाने, अरे यार जस्ट 1 सेकंड, इंटरनेटचा लॅग इश्यू आहे, एका झटक्यात क्लिअर होईल. संचालक मंडळाने सूचना दिली आणि त्या सूचनेप्रमाणे चिटणीस आपल्याला सांगायला की आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती. त्याच्यामध्ये एका भागाची दर्शनी मूल्य 100 आहे आणि प्रत्येक भागावर 5 प्रमाणे तुम्हाला लाभांश जाहीर केलेला आहे आणि हे लाभांश सर्व सभासदांच्या सर्वानुमते जाहीर करण्यात आलेला आहे. हे पहिल्या पॅराग्राफ मध्ये लिहिलं. आता नीट लक्ष द्या
की तुम्हाला मिळणारा जो लाभांश आहे ते तुम्हाला लाभांश अधिपत्राद्वारे पाहिजे का इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाहिजे, हे जेव्हा तुम्ही कंपनीचं डीमॅट अकाउंट तयार करत असता, डीमॅट अकाउंट ओपन करत असता, त्यावेळेसच सूचना द्यावे लागतात. आता मी माझा अकाउंट ग्रोवर बनवलं आणि मी अकाउंट बनवत असताना सांगितलं की बाबा जेव्हाही मला कोणतं डिव्हिडंड मिळेल ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळायला पाहिजे, डायरेक्ट माझ्या बँक अकाउंट मध्ये मिळायला पाहिजे, राईट. मी जर सांगितलं नाही नाही मला डिव्हिडंड वॉरंट पाहिजे किंवा पॉवर ऑफ अटर्नी पाहिजे, नाही नाही मला लाभांश अधिपत्र पाहिजे, जेणेकरून माझ्या ऍड्रेसवर एक सेपरेट बँकेचं कंपनीचं एक अधिपत्र येईल, मग मी ते बँकेत देईल आणि मग बँक मला पैसे देतील, असं जर असेल तर सरळ सरळ कंपनी माझ्या खात्यावर अधिपत्र पाठवते, राईट. मग माझ्या पत्त्यावर अधिपत्र येईल, डिव्हिडंड वॉरंट येईल किंवा लाभांश अधिपत्र येईल, मला मग ते बँकेत जमा करायचं आहे, मग बँक कंपनीकडून पैसे घेऊन माझ्या खात्यात टाकेल. तुम्हाला असं वाटत नाही अननेसेसरीली बसल्या ठिकाणी माझं काम वाढून घ्यायलो, ऑलरेडी खूप सारे काम असतात त्याच्यामध्ये हे कुठं काम आणि असं कुठं बँकामध्ये रिकाम आहे, प्रत्येक बँकेमध्ये गर्दी आहे. मग मी सरळ सरळ काय केलं, मीच तिथं टिक मार्क केलं की बाबा मला डिव्हिडंड वॉरंट नको, मला पॉवर ऑफ अटर्नी नको, मला माझ्या खात्यावरचा जे पण लाभांश जे आहे ते मला माझ्या बँक अकाउंट मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नेफ्ट न किंवा ईसीएस न टाका, हे मला डीमॅट अकाउंट करताना माझ्या डीपी ला सांगितलं. डीपी कोणाला इन्फॉर्म करेन, कंपनीला. मग कंपनीचा जो चिटणीस आहे तो या पत्रामध्ये मेन्शन करतो की बाबा तुम्ही आम्हाला सांगितल्या पद्धतीनं तुमच्या खात्यावरच्या लाभांशाची रक्कम हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नेफ्ट न पाठवलेली आहे, हे या पॅराग्राफ मध्ये आता इथं ऍड करावं लागतं. सर मागच्या वेळेस आपण हे लिहिलं का? नाही, मागच्या वेळेस हे लिहिलं नव्हतं, आता आपल्याला ऍड करायचं आहे. मागच्या वेळेस याच ठिकाणी आपण काय लिहिलं होतं की कंपनी कायदा 2013 मधील कलम 213 नुसार लाभांश वाटपाची प्रक्रिया तरतुदी पूर्ण होईल, आपण असं लिहिलं होतं. सर ते इथे लिहिलं तर चालेल का? चालते, बट गरज नाही. साधं सिंपल आहे, ते लिहिलं तरी तर चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये, बट गरज नाही. डायरेक्ट आता मी जी लिहिलेली लाईन आहे ते तुम्हाला लिहून टाकायचे. ओके, चला सर्वात पहिले इथे लिहा, आपण दिलेल्या सूचनेनुसार समक्ष किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट, डीपीचा फुल फॉर्म डिपॉझिटरी पार्टिसिपंट द्वारा कंपनीने देय असलेल्या कंपनीने देय असलेल्या अंतरिम किंवा अंतिम, आपण अगोदर इथं बघूयात काय लिहिलं होतं, अंतिम, आपण इथं अगोदर अंतिम लिहिला होता. देयर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम, सो अंतिम आणि अंतरिम मध्ये कन्फ्युजन नको व्हायला. ओके, अंतिम लाभांशाचे रक्कम, लाभांशाची किंवा लाभांशाची रक्कम आपल्या बँक खात्यावर NEFT, आपल्या बँक खात्यावर NEFT द्वारे
पाठविली आहे. ज्या फर्स्ट टाइम क्लास करत आहेत त्यांना असं वाटेल की सर तुम्ही लिहायला आम्हाला लिहायचं नाही का? भाई फर्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, पत्र लिहित असताना व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व अगोदर झालेलं लिहायचं, मग राहिलेला पार्ट आपण कंटिन्यू करूयात. ऑल राईट, डन. आता हा एवढा पोर्शन लिहायचा आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, आपण दिलेल्या सूचनेनुसार म्हणजेच जेव्हा मी ग्रोवर अकाउंट ओपन करतो त्यावर मी सर्व गोष्टी क्लिक करत असतो आणि मग त्याच्यावरच कंपनीला कळते की बाबा ह्या व्यक्तीने अकाउंट ओपन केलं, तेव्हा इथं स्वतःहून ह्यानं सांगायलाय की या व्यक्तीला म्हणजेच मला मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम लाभांश अधिपत्राद्वारे न पाठवता मला ही रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे डायरेक्ट माझ्या बँक खात्यावर टाकायला पाहिजे. आता तुम्ही जर इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन केलात किंवा कोणत्याही सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलात, बस तुम्हाला जीमेल अकाउंट पाहिजे तुमचं, दॅट्स इट. नेक्स्ट मोमेंटला मोबाईल नंबर असेल तरी तुमचं अकाउंट चालू होतं. नेक्स्ट मोमेंटला तुम्ही तुमचे रील्स वगैरे पोस्ट करायला चालू करू शकता. बट जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता त्यावेळेस तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड स्कॅन करावं लागतं. नॉट ओनली दिस बट ऑल्सो जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तुमचं लाईव्ह कॅमद्वारे फेस ऑथेंटिकेशन होतं. फेस वगैरे एक वेळेस कॅप्चर केलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो तुमची सरळ, एक फोटो राईट अँगलनं, एक फोटो लेफ्ट अँगलनं तुम्हाला तिथे त्यांना द्यावी लागते. अँड त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट सुद्धा तिथं लिंक करावं लागतं आणि मग त्याच्यावर डिजिटल हाताने सिग्नेचर करायचं आणि ही सर्व प्रोसेस व्हेरीफाईड होण्यासाठी 3 दिवसाचा टाइम लागतो. म्हणजे तुम्ही जर 1 तारखेला ही सर्व प्रोसेस चालू केलीत आणि दिवसभरामध्ये सर्व डाटा जे पण त्यांना पाहिजे दिलं, मग 3 तारखेला तुम्ही डीमॅट अकाउंट तुमचं ओपन होतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सर्व भाग जे आहेत हे खरेदी विक्री करायला हळूहळू चालू करू शकता. ऑल राईट, आता हे सर्व गोष्टी तुम्हाला अकाउंट ओपन करताना कशावर, डिपॉझिटरी पार्टिसिपंटवर अकाउंट ओपन करत असताना लिहावं लागतं. आणि हे जे सूचना आहेत हे आपणच इनडायरेक्टली डिपॉझिटरी पार्टिसिपंट थ्रू कंपनीला देत असतं. आणि मग सर्वात शेवटी तिथं ऍग्रीड आणि ऍक्सेप्ट बटन येतं. दॅट्स इट. ते ऍग्रीड ऍक्सेप्ट केला मग आपल्या सूचना कंपनीपर्यंत पोहोचले आणि मग त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं की आपल्याला मिळणारी रक्कम आपल्या बँक खात्यावर नेफ्ट द्वारे पाठवली जाते. सर त्यांना कसं माहित आपलं बँक खातं? साधं सिंपल आहे. तुम्ही जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन करता राईट, ग्रोवर किंवा झिरोडावर कशावर पण, त्यावेळेस तुमचे बँक डिटेल्स टाकता. एकदा बँक डिटेल्स टाकलं, बँक डिटेल्स म्हणजेच काय, अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड आणि अकाउंट नंबर, दॅट्स इट. एवढं जरी टाकलं तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरून तुमच्या बँक खात्यावर पैसे येत असतात. ऑल राईट, आता ही झाली बेसिक अमाऊंट. आता जसं मागच्या व्हिडिओज मध्ये ह्याच्या अगोदर जे 2 पत्र बघितलं, वापस फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. पहिल्या पत्रामध्ये आपण टोटल 4 कॉलम तयार केले होते. कोणते कोणते 4 कॉलम? ज्याच्यामध्ये सर्वात पहिला कंपनीच्या, मी वापस रिपीट का करायलो, कारण जसजसं आपण पुढे जातो मागचं विसरून जातो आणि काही मुलं आणि काही मुली खरोखरच इतका तळमळीने व्हिडिओ बघतात खरंच, कारण कॉलेजमध्ये शिक्षक नाहीयेत, काही कॉलेजमध्ये SP ला टीचर सुद्धा नाहीयेत, असेल तर धड शिकवत नाहीयेत, सिलेबस पूर्ण होत नाहीये आणि कुठं ना कुठं गावखेड्यातून बसून एखादा एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इन फ्युचर मध्ये चांगले मार्क्स घेऊन मोठ्या शहराकडे CS CMA सारखे कोर्स करायच्या हेतूने आज संध्याकाळी 11, 12, 1 वाजेपर्यंत अभ्यासाला बसून, तळमळीने अभ्यासाला बसून व्हिडिओ बघत आहे. कुठं ना कुठं त्याचं प्रॉपर रिव्हिजन झालं पाहिजे. त्यातल्या त्यात ह्याच्यापेक्षा जास्त अनेक मुलं बिग बुल बॅच परचेस करून आपल्या DA2 अकॅडमीवर, आपल्या ऍप्लिकेशनवर, आपल्या युट्यूब चॅनलवर विश्वास दर्शवलेले आहेत. कुठं ना कुठं त्यांचा फायदा झाला पाहिजे. ऑल राईट, त्याच्यासाठी वापस मी सुरुवातीपासून शिकवत असतो. ओके, बघा त्याच्यामध्ये पहिला पत्र, भाग प्रमाणपत्र वाटप असताना 4 गोष्टी. एक, कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये भागधारकाचं नाव कितव्या पेजला आहे. कंपनीने ज्या सर्व भागधारकांना भाग प्रमाणपत्र वाटलं त्याच्यामध्ये आपल्याला कितवं प्रमाणपत्र आलेलं आहे. कंपनीचे जे 100 भाग आपल्याकडे आहेत, कंपनीचे जे 1000 भाग आपल्याकडे आहेत, त्या 1000 भागाचा सिरियल नंबर काय ते इथे लिहिणं आणि एकूण भागांची संख्या हे भाग वाटप प्रमाणपत्र मध्ये. त्याच्यानंतर आपण दुसरं डिस्कस केलं होतं ज्याच्यामध्ये लाभांशाचं वाटप अधिपत्राद्वारे, ज्याच्यामध्ये टोटल 7 गोष्टीचा समावेश होता. कोणत्या 7 गोष्टी? सर्वात पहिला, कंपनीच्या नोंदवहीमध्ये आपलं नाव कोणत्या पान नंबरवर आहे तर पेज नंबर. एकूण आपल्याजवळ किती भाग आहेत
प्रत्येक भागांची एकूण संख्या टोटल 100 भाग आहेत. सिरियल नंबर 101 पासून 200 पर्यंत, 201 पासून 300 पर्यंत लिहिले तरी चालेल. प्रत्येक भागाचा एक सिरियल नंबर असतो. बी 101 पासून बी 200 पर्यंत लिहिले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर लाभांश अधिपत्र क्रमांक, कारण कंपनीने जे लाभांश अधिपत्र आहे, डिव्हिडंड वॉरंट जे आहे, पॉवर ऑफ अटर्नी जे आहे, ते फक्त आपल्याला एकट्याला दिलं का? नाही, आपल्यासारख्या अनेक भागधारकांना दिलं. तर आपल्याला कितव्या क्रमांकाचं लाभांश अधिपत्र क्रमांक आलं ते लिहायचं. त्यानंतर एकूण ढोबळ लाभांश किती आलं? 500. एकूण भागांची संख्या 100. प्रत्येक भागांवर लाभांश 5. 100 गुणिले 5 500 आलं, इथं लिहिला. त्याच्यानंतर निरंक, निरंक हा सांगणार नाही कारण मुलं मुद्दामून मागचे व्हिडिओ बघणार, ते हे व्हिडिओला आलेले आहेत, मागचे व्हिडिओ जाऊन बघा, निरंक समजून जाईल. आणि मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम, टीडीएस जेवढं लाभांशवर पाहिजे तेवढी नव्हती, लास्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं. त्यामुळं या ढोबळ लाभांशातून टीडीएस चे 0 रुपये मायनस निव्वळ लाभांश सुद्धा किती येईल? 500. इथपर्यंत क्लिअर. आता नीट लक्षात घ्या, या पत्रामध्ये आपल्याला मिळणारा जो लाभांश आहे ते आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ते लाभांश आपल्या डीपी आणि कस्टमर आयडी थ्रू आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठं आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जेव्हा लाभांश वाटप करण्यात येतं, त्यावेळेस पत्रामध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही लाभांश वाटप करायलात त्या व्यक्तीचं खातं क्रमांक, डीपी, क्लायंट आयडी, हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन करावे लागतात. ऑलराईट. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 6 कॉलम तयार करायचे आहेत. चला एक लाईन इथे लिहून टाकूयात. देय असलेल्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे. ओके. आता याच्यामध्ये आपण प्रॉपर व्यवस्थित एकदम टाइम घेऊन 6 कॉलम्स तयार करूयात. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ बघत बघत हे 6च्या 6 कॉलम्स तयार करू शकता. राईट. हे 6 कॉलम्स तयार झाले. आता एक एक लिहूयात. सर्वात पहिला, सहा कॉलम्स 6 वळी, 1 2 3 4 5 6. ओके, असे 2 भाग करायचे. डन. सर्वात पहिला इथे लिहायचं समहक्क भागांची संख्या. जस्ट एक सेकंड हा. समहक्क भागांची संख्या लिहायचं, पण थोडस बारीक अक्षरात लिहितो मी. मे 2026 पर्यंत. बघा आता टोटल 4 डेट मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणते कोणते? फटाफट रिकॉल करा. चला स्क्रीनकडे बघा एक वेळेस. 4 डेट कोणते कोणते होते? सर्वात पहिला संचालक मंडळाची सभा. संचालक मंडळाची सभा चेक करा. संचालक मंडळाची सभा 28 तारखेला झाली.
या 28 मे 2026 बद्दल उल्लेख जो आहे तो आपण तपशील मध्ये केलं, राईट. त्याच्यानंतर समहक्क भागांची संख्या, की बाबा कोणत्या तारखेच्या अगोदर जर तुमच्याजवळ भाग असतील तर तुम्हाला लाभांश मिळेल. कंपनी लाभांश वाटणार किती तारखेला आहे? 6 जूनला पाठवणार आहे, बट त्याच्यासाठी तुमच्याजवळ लाभांश 31 मेच्या अगोदरचे पाहिजे. असं नाही की कंपनी उद्या 6 तारखेला लाभांश वाटप करणार आहे, मग तुम्ही आज 5 तारखेला भाग घेताल, असं असेल तर मिळणार नाही. त्याची डेडलाईन असते. किती तारीख? समहक्क भागांची संख्या 31 मे, राईट. आणि हे 31 मे जे तारीख आहे हे तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी. 31 मे तारीख तुम्हाला लिहायचं या ठिकाणी. ऑलराईट. लगेच दुसऱ्या तारीख बद्दल पण क्लिअर करतो. पैसे पैसे पाठविल्याची तारीख. आता पैसे कधी पाठवतात? साधं सिंपल आहे. पैसे पाठविल्याची तारीख आहे 6 जून 2026. पैसे पाठवल्याची तारीख किती आहे? 6 जून 2026. हे तुम्हाला इथपर्यंत लिहायचं. आय गेस सगळ्याच्या सगळे 4 डेट्स बद्दल जे कन्फ्युजन आहे ते तुमचं क्लिअर झालं असेल. ऑलराईट. आता भागांची संख्या आपण ऑलरेडी तपशील मध्ये लिहिलं होतं. भागांची संख्या आपल्याजवळ किती आहे? 100. डन. त्याच्यानंतर प्रत्येक भागावर लाभांश, प्रत्येक भागावर लाभांश तपशील मध्ये आपण किती लिहिला होता? 5, राईट. जे तपशील मध्ये लिहिला होता तेच गोष्ट वापस इथं रिपीट करायला होतं. ऑलराईट. तिसऱ्या याच्यामध्ये लिहायचं आहे लाभांश रक्कम. प्रत्येक भागावर 5 आहे, 100 भाग, एकूण लाभांशाची रक्कम किती होईल? 500. 100 गुणिले 5 किती होईल? 500. इथपर्यंत क्लिअर? यस, इथपर्यंत क्लिअर. आता चौथं आणि 6वं हे दोन एकदम महत्वाचे आहेत. चौथ्यामध्ये तुम्हाला लिहायचंय, शक्यतो मराठीमधून लिहा, नाही झालं तर इंग्लिश मधून लिहू शकता. DPID and ग्राहक ID क्रमांक. DPID आणि ग्राहक ID क्रमांक. आता नीट लक्षात घ्या, हे जे DPID आहे किंवा ग्राहक ID आहे हे असं काही नाही की एवढ्याच नंबरचा असायला पाहिजे, तेवढ्याच नंबरचा असायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही तुमच्या मनानं कितीही आकडे लिहू शकतात, बट शक्यतो असं 5-6 आकडे लिहू नका. 12 ते 15 पेक्षा जास्त लिहा. 10 आकडे लिहिलेत मोबाईल नंबर कन्सिडर केलं जातं, 6 आकडे लिहिलेत पिन नंबर कन्सिडर केलं जातं, 12 आकडे लिहिलेत तर बँक अकाउंट नंबर कन्सिडर केला जातं. उगा लांब लचक काय पण छाटून टाकायचं. जसं की आता मी इथं लिहितो 66975 917505 4833. आय डोंट नो हे काय, बट मी रॅन्डमली नंबर इथं लिहून टाकलेला आहे. ओके. आकडे बघा, 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 आकडे झाले. दॅट्स इट. ओके. त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये लिहायचं तुम्हाला बँक खाते क्रमांक. कारण ऑलरेडी आपण डीपी वर जेव्हा अकाउंट ओपन करत असता तेव्हा आपलं बँक अकाउंट डीमॅट अकाउंटला लिंक असतं. ऑलराईट. आणि मग कंपनी जेव्हा पैसे पाठवते ते तुमच्या UPI ID वर फोन पे सेंड नंबर सेंड कर, स्कॅनर पाठव, पैसे पाठवत नाही, डायरेक्ट बँक अकाउंटला पैसे येतात तुमच्या. ओके. आता मग बँक अकाउंटला पैसे आलं म्हणजे खातं क्रमांक लिहायचा आहे. खातं क्रमांक 12 अक्षरी लिहू शकता. ओके.
रॅन्डमली मी इथे लिहितो आकडे 565601 323202. ओके, हे बँक खाते क्रमांक लिहून टाकलेला आहे. दॅट्स इट. ओके, हे झाले सर्व गोष्टी. आता काही एक्स्ट्रा गोष्टी इथं आपल्याला आणखी ऍड करायच्या आहेत. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. आता हे लिहिल्यानंतर काही व्यक्तींना हा पत्र, बघा मी वापस सांगायलो, हा पत्र कंपनीनं किती जूनला लिहिला? सर हा पत्र कंपनीनं 3 जूनला लिहिला. राईट. पैसे किती तारखेला पाठवणार आहे? पैसे कंपनी 6 तारखेला पाठवणार आहे. आता भारतामध्ये कधी पोस्ट लवकर जातं, कधी जात नाही पत्र, मेल सुद्धा सेंड करते कंपनी, पण आपल्याला टाइमच नसतं. राईट. आणि हे सर्व मोठे कंपनीज व्हॉट्सअपवर अपडेट देत नाहीत. हळूहळू कालांतराने देतील ते, बट सध्या तर ते सगळं आपल्या मेल आयडी वर अपडेट्स देत असतात. त्यामुळं कधी कधी 6 तारखेला आलेलं मेल कोणी 8ला बघतं, 10ला बघतं, 15ला बघतं. म्हणून कंपनी त्यांच्या बाजूनं कायदेशीररित्या सेफ राहण्याचा प्रयत्न करते. कंपनी सांगते सरळ सरळ इथं, थोडक्यात कंपनी लिहितं काय लिहिते बघा कंपनी, कृपया आपण बँक खात्यावर अंतिम लाभांशाची रक्कम अंतिम लाभांशाची रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही याची खात्याचा तपशील घेऊन खात्री करावी. बघ, इन शॉर्ट बँक काय सांगायली की आपल्याला जर पैसे आले का नाही, आपण काय करतो, कोणी पैसे पाठवला, फोन पेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जातो. राईट. तिथली स्क्रीन असं वरून खाली वळतो, म्हणजे एक्झॅक्ट अपडेट होते, लगेच कळते पैसे आले का नाही. अगोदर काय होत होतं की तुम्हाला कोणाचे पैसे आले काय नाही, बँक SMS अलर्ट येण्याच्या अगोदर तुम्हाला बँकेत जाऊन पासबुक अपडेट करावं लागत होते. आणि एखादा एक मोठा बिझनेसमॅन असेल तर त्याला बँकेत जाऊन स्टेटमेंट घ्यावं लागत होतं. स्टेटमेंट म्हणजेच काय, दिवसभरात किंवा मागच्या महिन्याभरात जे पण काही ट्रान्झॅक्शन झाले त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं एक लांब लचक झेरॉक्सचं कागद असतं, आणि त्याच्यामध्ये सगळे कोणाकडून पैसे आले किती गेले ते लिहिलेले असतात. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेऊन, ते तपशील घेऊन आपल्याला चेक करावं लागलं असतं की बाबा 500 रुपये आपल्याला आलेत का? आलेत. कोणाकोणाकडून आलेत? ह्या रामकडून आलेत, हे श्यामकडून आलेत. हा, इथं टाटा मोटर्स दिसत आहे 500 दिसत आहे, याचा अर्थ आपल्याला डिव्हिडंडचे 500 रुपये आलेले आहेत. म्हणजेच कंपनी त्या पत्रामध्ये आपल्याला सांगायला की खात्याचा तपशील घेऊन एक वेळेस खात्री करून घेणे. इथंपर्यंत क्लिअर? राईट. आता प्रत्येक पत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या कायद्याबाबत उल्लेख असतो. जसं की मागचं जो लाभांश वाटप होतं अधिपत्राद्वारे, तर अधिपत्राद्वारे जेव्हाही लाभांश वाटल्या जाते त्यावेळेस कंपनी कायदा 2013 कलम 213 मधले सर्व गोष्टी कन्सिडर केल्या जातात. बघा इथं आपण चेक करा. सॉरी, मी मागच्या वेळेस पण 213 म्हणलं, यावेळेस पण 213 म्हणलं, नॉट 213, इट्स 123. माय बॅड. आत्ताच क्लिअर करायलो. मागच्या वेळेस जो आपण पत्र डिस्कस केला होता त्याच्यामध्ये आपण कंपनी कायद्यात तर 2013 तर कलम नंबर 123 नुसार सर्व गोष्टी डिस्कस केल्या होतात. ऑल राईट. आता नीट लक्षात घ्या, या पत्रामध्ये जी आपल्याला लाभांशाची रक्कम मिळालेली आहे, मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तुम्हाला
की लाभांशाची रक्कम 2025 1 एप्रिल 2025 ते 1 एप्रिल 2026 मधील इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 अमेंडमेंट्स नुसार जर तुम्हाला मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम 10,000 पेक्षा जास्त असेल तर त्यावर TDS लागतो, टॅक्स लागतं, राईट. इथं तुम्हाला मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम 10,000 पेक्षा कमी आहे. सर हे 2025 आणि 26 मध्ये 10,000 होतं, अगोदर किती होतं? अगोदर 5,000 होतं. ओके, मग त्याची लिमिट वाढून किती केली? 10,000 केली. 5,000 असू दे किंवा 10,000 असू दे, इथं तुम्हाला लाभांश किती मिळालं? इथं आपल्याला लाभांश फक्त किती मिळालं? 500. मग याच्यावर TDS कपात होईल का? TDS कपात होणार नाही. तर चिटणीस लगेच काय करतो? तिथं एक एक्स्ट्रा लाईन ऍड करतो, ज्याच्यामध्ये तो चिटणीस लिहितो, व्यवस्थित चेक करा, आयकर अधिनियमन आयकर अधिनियम 1961 नुसार लाभांशावर करावयाची कपात करण्यात आलेली नाही, परंतु लाभांश वितरण करायची रक्कम मात्र कंपनीने दिलेली आहे. कळावे, लोभ असावा, दॅट्स इट. आणि हा पत्र इथंच संपुष्टात आला. सर्व गोष्टी आपण एकदम व्यवस्थित नियोजन आखून कार्यक्रम केलेले आहेत. बाकी आपला विश्वासू टाटा मोटर्स करिता प्रसाद दाशेटवार कोण असेल? कंपनीचा चिटणीस. कोणाला पत्र लिहिलंय? भागधारकाला. भागधारकाचं नाव काय? भागधारकाचं नाव आहे राजेश पाटील. ओके, अशा पद्धतीने आपण हा लिहिलं. आता जे जे रेड कलर मध्ये लिहिलेलं आहे त्या सर्व गोष्टी मागच्या पत्रातलेच या पत्रामध्ये अपडेट झालेले आहेत. म्हणजे हे लाल कलर मधले सर्व गोष्टी, इवन हा एवढा तक्ता सुद्धा, आता हे सुद्धा जर लाल कलरनं केलं तर एकदमच भडक होऊन जाईल, त्यामुळे केलं नाही. बट जे जे रेड कलर मध्ये आहेत ते सगळे अपडेटेड आहेत कम्पेअर टू अधिपत्राद्वारे वाटणे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाटणं. आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील, सर्व माहिती मिळाली असेल. आता याच्या नंतरचा जो पत्र आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत बोनस भाग वाटप पत्र. बट काय काय मुलांना क्युरिओसिटी असते की सर, कंपनीनं संचालक मंडळाची सभा घेतली, चिटणीसानं पत्र लिहिलं, पत्र भागधारकाला पोहोचलं, बट पैसे भागधारकाला प्राप्त झाले नाहीत. मग अशा वेळेस भागधारक कोणाला संपर्क साधतो? कंपनीला. कंपनीचा चिटणीसाला संपर्क साधतो, किंवा ठेवीदार वगैरे असेल कर्जरोखे विश्वस्ताला संपर्क साधतात. कर्जरोखे विश्वस्त कंपनीशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग कंपनी जे पण सांगेल किंवा कंपनीचा चिटणीस जे पण काही पत्र तयार करेल ते पत्र डायरेक्ट भागधारकाला मिळतं. म्हणजे तक्रार निवारणाचे पत्र लिहावं लागते, जे की या चॅप्टर मध्ये अपडेटेड आहे, म्हणजे अपकमिंग व्हिडिओज मध्ये येणार आहे. पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत बोनस भाग वाटप पत्र. आता बोनस भाग म्हणजे काय, बोनस भाग कशा पद्धतीने वाटल्या जाते, पत्र कशा पद्धतीने लिहिले जाते, ते आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. बट हे 3 पत्र या चॅप्टर मधले सर्वात महत्वाचे पत्र आहेत. सर्वात पहिला असेल भाग प्रमाणपत्र वाटपाचे पत्र, दुसरा
लाभांश वाटपाचे पत्र अधिपत्राद्वारे, तिसरा लाभांश वाटप पत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. ओके, हे 3 व्यवस्थित करून घ्या. बाकी 2-3 ऑप्शनला सोडला तरी चालेल, बट शक्यतो सोडू नका, कारण कधी काय होते काय सांगता येत नाही. चलो भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट, तिथून टेस्ट लिंक तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चलो.